नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठी कविता तू झाला समूक समाजाचा नायक या कवितेवरील स्वाध्याय, रसग्रहण व मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. उत्तरासह संपूर्ण स्पष्टीकरण पाहूयात. प्रश्न पहिला, खालील आकृत्या पूर्ण करा. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट मळवाट. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाचखळगे. पुढील कृती पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. 1. परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला. 2. मूक समाजाचे नेतृत्व केले. 3. बहिष्कृत भारत जागा केला. आणि 4. चवदार तळ्याचा संग्राम केला. प्रश्न 2. कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा. 1. मळवाट, पारंपरिक वाट. 2. खाचखळगे, अडचणी, कठीण परिस्थिती. आणि 3. मूक समाज, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज. प्रश्न 3. चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या 50 वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा. 1. सूर्यफुले ध्यास घेत आहेत. 2. बिगुल प्रतीक्षा करीत आहे. आणि 3. चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे. प्रश्न 4. चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा. 50 वर्षापूर्वीची परिस्थिती. 1. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. 2. रणशिंग फुंकले होते. 3. चवदार तळ्याचे पाणी पेटले होते. 50 वर्षानंतरची परिस्थिती. 1. सूर्यफुले ध्यास घेत आहेत. 2. आता बिगुल वाट पाहत आहे. आणि 3. आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे. प्रश्न 5. काव्य सौंदर्य. अ. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. या ओळीचे रसग्रहण करा. रसग्रहण पाहूयात. आशय सौंदर्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या 50 वर्षे पूर्तीनंतर कवी ज.वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. काव्य सौंदर्य पाहूयात. उपरोक्त ओळींमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉक्टर बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते. भाषिक सौंदर्य पाहूयात. मुक्तछंदात लिहिलेली ही कविता त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. महाकाव्याची नम्रता व काठ्यांच्या बंदुका या प्रत्येकी शांत रस व अद्भुत रस यांची निर्मिती करतात. पुढील प्रश्न पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर पहा. पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य दारिद्र्याच्या अंधारात खितपट पडणाऱ्या मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून कठीण परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले. पुढील प्रश्न पाहूयात. अगाध ज्ञानाच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. उत्तर पाहूयात. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली.
ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगीकारले. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चौदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधतत्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला. तू झाला समूक समाजाचा नायक या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. संपूर्ण उत्तरासह स्पष्टीकरण पाहूयात. मुद्दा 1. प्रस्तुत कवितेचे कवी ज.वी. पवार. 2. प्रस्तुत कवितेचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्म्य. मुद्दा 3. कवितेतील शब्दांचे अर्थ. 1. काळोख, अंधार. 2. खळगा, खड्डा. 3. सूर्य, रवी. 4. नायक, कप्तान. चौथा मुद्दा पाहूयात. कवितेतून मिळणारा संदेश. अज्ञान, दारिद्र्य, जातीयता यांच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले. त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला. प्रखर आत्मविश्वास दिला. या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली. पण आता मात्र दलित समाजामध्ये तेज मावळले आहे, तो थंड झाला आहे. तेव्हा या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व ताकदीनिशी उठावे आणि पुन्हा एकदा विषमतेविरुद्ध लढ्याला सिद्ध व्हावे अशी इच्छा कवी व्यक्त करतात. हाच या कवितेचा संदेश आहे. मुद्दा 5. कवितेच्या कवींची लेखन वैशिष्ट्ये. कविता मुक्त छंदात आहे. तू परिस्थितीवर स्वार झालास, इतिहास घडवलास, रणशिंग फुंकलेस, गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्यास, आकाश हादरलं, पृथ्वी डचमळली, चौदार तळ्याला आग लागली यासारख्या लढवय्या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे. पूर्वी दलित समाज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली खवळून उठला होता. तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये खळबळ माजली होती. हे चौदार तळ्याला आग लागली या शब्दप्रयोगातून प्रखरपणे व्यक्त होते. आता दलित समाज शांत झाला आहे ही बाब चौदार तळ्याचे पाणी थंड झालंय या शब्दातून व्यक्त होते. पुढील मुद्दा पाहूयात. कवितेतून व्यक्त होणारा विचार. पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले. त्याला आत्मविश्वास दिला. स्वतःच्या पायावर उभे केले. संपूर्ण दलित समाज त्यावेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला, दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले. पण आता मात्र तोच दलित समाज थंड झाला आहे. त्याचे बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विरून गेले आहे. याविषयी खंत कवींनी या कवितेत व्यक्त केली आहे. पुढील मुद्दा पाहूयात. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. कवितेच्या ओळी आहेत. आज 50 वर्षांनी अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या ओळींचा अर्थ असा आहे. चौदार तळ्याच्या संग्रामाला 50 वर्षे उलटून गेल्यावर कवी डॉक्टर बाबासाहेबांना उद्देशून म्हणतात, सुख समृद्धीचे प्रतीक असलेली सूर्यफुले अजून तुमचा ध्यास घेत आहेत. संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगुल अजून तुमची वाट पाहत आहे. संघर्ष मावळलेला आहे, कारण चौदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे, ते पुन्हा पेट घेईल. 8वा मुद्दा पाहूयात. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. ही कविता अतिशय चांगली आहे. ओजस्वी शब्दांनी ओतप्रोत भरलेली आहे. कविता वाचत वाचत जाता बाबासाहेबांची महानता स्पष्ट होत जाते. त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजाचा प्रत्यय येतो. शेवटच्या कडव्यात मात्र कलाटणी आहे. शेवटच्या कडव्याच्या आधीच्या कडव्यात प्रखर तेजाचा प्रत्यय येत राहतो. मात्र आता तोच दलित समाज शांत, थंड झाल्याची दुःखद जाणीव व्यक्त होते. ही दुःखद जाणीव शेवटच्या केवळ 4 ओळींमध्ये व्यक्त झाली असतानाही आधीच्या जाज्वल भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकुळ करते. हा दुःख भाव हाच या कवितेचा आत्मा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून कळवा
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.